आज मी बनवली होती कांद्याची पात घालून सुकटची भाजी. तर चला बघूया कशी बनवायची. त्यासाठी कांद्याच्या पातीचा कांदा छान चिरून घ्यायचा. कांद्याची पात पण छान अशी चिरून घ्यायची. 1 वाटीभर कांद्याची पात घेतली. 1 वाटी चिरलेला कांदा घेतला. 1 वाटी सुकट छान निवडून घेतलं आणि नंतर ते कढईमध्ये 2 ते 3 मिनिटं खरपूस भाजून घ्यायचं. भाजलेलं सुकट काढून घेतलं आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि 10 मिनिटं भिजायला घातलं. त्यानंतर लसूण छान निवडून चेचून घेतला. कढईमध्ये तेल घेतलं, त्यात जिरे टाकले, चेचलेला लसूण ॲड केला आणि वरतून चिरलेला कांदा ॲड केला आणि छान असं 2 ते 3 मिनिटं परतू दिलं. त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ आणि हिंग घालून घेतलं आणि 2 ते 3 मिनिटं छान परतू दिलं. नंतर हळद ॲड केली आणि 1 मिनिट छान परतू दिलं. त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट 1 चमचाभर आणि 1 चमचाभर घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला घालून घेतला आणि छान परतून घेतलं 2 ते 3 मिनिटं आणि वरतून 1 वाटीभर सुकट ॲड केलं, परतून घ्यायचं आणि 5 मिनिटं झाकण ठेवून परतून घ्यायचं. त्यानंतर परतलेल्या सुकटमध्ये आपण 1 वाटी कांद्याची पात घालून घेतली आणि त्याच्यामध्ये हवं तेवढं मीठ ॲड करायचं आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं परतून द्यायचं. अशी आपली कांद्याची पात खायला रेडी झाली. तुम्ही पण नक्की ट्राय करा. छान.